आमच्या खेड्यापाड्यातल्या बाया आड्याने मावल्या त्यानं उभ्या आयुष्यात कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, त्याला शिक्षण कशासोबत खातं हे कुठं माहीत असणार. त्याचं बोलणं बी तसंच होतं. त्यानं पोरायची कधी सुद्धी नाव घेतली नाही. आय मध्या, आय नार्या, आय दिन्या. कर पोरा हो, आमचं मध्ये दिसलं तिकडं गाव बरेंडे डोळ्या लागलेत त्या. हे तिथं सगळ्यात शांत व शुद्ध बोलणं असायचं. ना त्याने एरवी मी मोडदा बसवला होता तुझा, इतका वेळ तू कुठे खपला होता रे, आणि ते गोठ्यातलं शेण का तुझा बाप काढलोय रे. आणि वरतून लाथा बुक्क्याचा मारतो वेगळाच. त्यांचं आपलं ठरलेलं जीवन असायचं. रोज सकाळी कोंबड्याला उठायचं, 3 शेरदाणी घ्यायची, आपल्या आईला भावाला बहिणीला ओव्या गात गात ती दळून काढायची, सडा सारवण करायची, अंगणात एक सुबकशी रांगोळी काढायची, देवाला धूप दीप दाखवायचा आणि स्वयंपाक पाणी आवरून धुणी भांडी करून दिवसभर शेतात राबायचं. जे मिळेल ते लिहायचं, जे उरेल ते खायचं. असंच थोडक्यात त्यांचा जीवनक्रम असायचा. पण ज्यांना ती मध्या दिन्या नाऱ्या म्हणून हाक मारायची तीच मुलं कालांतरानं मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकरराव सर, प्रख्यात कवी नारायण सुर्वे, माननीय जिल्हाधिकारी दिनकरराव सर या नावानं सारं जग त्यांना ओळखू लागलं. पण मायचा आजही बोलणं तेच, ते काही केल्या बदलत नाही. मध्या दिन्या नाऱ्या सूर्या. मग शिक्षण खऱ्या अर्थानं आपल्याला कळलं नाही की तिला नाही, शुद्ध बोलणं जमत नसेल कदाचित तिला, पण प्रेमात मात्र ती कधी कमी पडली नाही. संसार प्रपंच सांभाळून तिने 1 रुपया काकुटीला बांधला, वेळप्रसंगी उपाशी झोपली, पण तिने मुलांचे शिक्षण पूर्ण केले, मुलांवर चांगले संस्कार केले. त्या मुलांनीही माऊलीची कूस उजवली. जे प्रेम आईच्या तोंडून निघालेल्या मध्या या शब्दात आहे, ते प्रेम मधुकरराव सर या शब्दात नाही. शिक्षण हे घरातून व आसपासच्या परिसरातून सुरू होते. म्हणजेच शाळा ही माळावर जाते आणि मग तीच शाळा माळावरची शाळा म्हणून ओळखली जाते. नमस्कार बालमित्रांनो, माळावरची शाळा यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी गुंजन जानराव काठोळे. आपण आज इयत्ता 4 विषय गणित घटक 1 भौमितिक आकृत्या यामध्ये वर्तुळ पाहणार आहोत. आता मी माझ्या घरातल्या काही वस्तू दाखवते. हे काय आहे? बांगडी. याचा आकार कसा आहे? गोल. हे काय आहे बरं? ग्लास. याचा वरच्या तोंडाचा आकार कसा आहे? गोल. हे काय आहे? कप. याच्या वरच्या तोंडाचा आकार कसा आहे? गोल. हे काय आहे? पातेले. याच्या वरच्या तोंडाचा आकार कसा आहे? गोल. हे काय आहे? ही प्लेट आहे. याच्या वरच्या तोंडाचा आकार कसा आहे? गोल. आता आपण या वस्तूंच्या साहाय्याने चित्र काढूयात. या गोलला दुसरं अजून नाव आहे सांगायचं. याला म्हणतात वर्तुळ. लक्षात राहील ना तुमच्या? हो. तर मित्रांनो, आपण आता काय शिकलो आज? वर्तुळ. आता कुठे पण जे वर्तुळ असले, कुठे पण छोटे गोल असले किंवा मोठे असले, त्याला तुम्ही वर्तुळच म्हणायचं, हो की नाही? आता तुम्ही कागद घ्यायचा, कागदावर प्लेटच्या साह्याने किंवा ग्लासच्या किंवा बांगडीच्या साह्याने एक वर्तुळ काढायची आणि ते वर्तुळ गोल कापून घ्यायचे.
हे बघा, मीने एक वर्तुळ आधीचेच कापून ठेवलेले आहे. आता त्याला अशी एक घडी घालायची आणि ती घडी त्याला रेष पडेल अशी ती दाबायची आणि ती उघडायची आणि ज्या रेघेवर जी घडी पडलेली आहे तिथे पेन्सिलने एक रेघ ओढायची. त्याला काय म्हणतात? त्याला जीवा म्हणतात. आता मी इथे काही वर्तुळामध्ये जीवा काढलेले आहेत. ही जीवा आहे, ही जीवा आहे, ही जीवा आहे, ही जीवा आहे व ही पण जीवा आहे. अशा आपण किती पण जीवा काढू शकतो. आता तुम्ही पुन्हा एक गोल वर्तुळ घ्या आणि त्याचे 2 भाग होतील अशी याची घडी घाला व ती घडी उघडा. तिथे पेन्सिलने रेष ओढा आणि त्याला म्हणतात व्यास. हे बघा, मी इथे एका वर्तुळामध्ये व्यास काढून घेतलेली आहे. जी रेषा वर्तुळाचे 2 भाग करते तिला व्यास म्हणतात. या वर्तुळाला मी पहिले अशी घडी घातलेली होती. आता मी याच्या मधोमध डबल एक घडी घालणार आहे. आता तुमच्या हातात असा कागद तयार होईल. हा कागद उघडायचा. याच्या आतमध्ये 2 रेषा तयार झालेल्या असतात. तिथे एक पहिली आपण मारलेली होती. आता दुसरी जी रेषा झालेली आहे तिथं एक रेषा मारून घ्यायची पेन्सिलने आणि त्या 2 रेषा जिथे जुळतात तिथे एक बिंदू द्यायचा. त्याला नाव द्यायचं केंद्रबिंदू. आता मी इथे या वर्तुळात एक केंद्रबिंदू काढते. याला म्हणतात केंद्रबिंदू. वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू असतो त्याला केंद्रबिंदू म्हणतात. आता आपण जर केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत एक रेष काढली तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं त्रिज्या. याला केंद्रबिंदू म्हणतात. आपण या केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत जी पण रेषा काढू तिला त्रिज्या म्हणतात. ही त्रिज्या आहे, याला त्रिज्या म्हणतात. आज आपण काय शिकलो ते आपण एकदा पाहूया. गोल आकाराला वर्तुळ म्हणतात. वर्तुळाला जर आपण घडी घातली, जी रेषा उमटेल तिला जीवा म्हणतात. वर्तुळाला जर मधोमध घडी घातली, जी रेषा उमटेल तिला जीवा म्हणतात, व्यास म्हणतात. वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू असतो त्या बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळापर्यंत जी रेषा आपण काढू तिला त्रिज्या म्हणतात. आता आपण आज ह्या इतक्या मोठ्या गोष्टी शिकलो. आता तुम्ही याचा घरी सराव करायचा आणि माझा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबरोबर धन्यवाद.